विशाल महाराष्ट्र प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलत आहे. आज मी मालवण या गावामध्ये आलो आहे आणि गावाचं नाव आहे पेंडरूर मोगरणे. या गावामध्ये आलो आहे. या गावामधलं वैशिष्ट्य म्हणजे एक आहे, हा सुभेदार ग्रह आहे. हा सुभेदार वाडा आहे. हा वाडा पाटलांचा आहे. ते पाटलांच्या गावामध्ये खुद्द दिलीप प्रभाळकर हे आपले आले होते आणि त्यांची इथं शूटिंग झाली दशावतार. एकदम हा सुप्रसिद्ध पिक्चर हा पॉवरफुल चालला. ते पिक्चरचे अभिनेते इथं ती शूटिंग झाली. त्या शूटिंगचे आपल्याला जे गावडे म्हणून आहे ते थोडे सांगतील. हॅलो. आज इथे शूटिंग झाली होती. त्यावेळी सर्व गावातील रहिवासी पण इथे हजर होते आणि इथे जी शूटिंग झाली त्यामध्ये 3 भाग घेतले होते. पण त्यापैकी एक भाग दाखवला गेला. बाकीचे भाग काही वेळेनुसार ते दाखवण्यात आले नाहीत. तरी हा पिक्चर हाऊसफुल होऊन गेला. सुपरहिट झाला. महाराष्ट्रात सुपरहिट झाला. तुम्हाला कसं वाटलं दशावतार तुमच्या वाड्यामध्ये शूटिंग झाली तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला त्या वाड्याचा पण अभिमान झाला, आमच्या गावाचा पण झाला आणि वाडीचा पण झाला. तसं म्हणजे दिलीप प्रभाळकर साहेब एवढे मोठे ॲक्टर आहे. म्हणजे आज तुमच्या गावामध्ये तुमच्या वाड्यामध्ये त्यांचा पाय लागला तर तुम्हाला कसं वाटते? आम्हाला जास्त आनंद त्यात तोच झाला की दिलीप प्रभावळकर आमच्या घरी येऊन गेले. एवढे सुपरस्टार हिरो आणि त्यांची कामाची पद्धत लोकांना माहितीच आहे. भूमिका कशी करायची काय नाही. दिलीप प्रभाकरसारखं कोण चौकट राजा असून दे, असे पिक्चर त्यांनी चांगले केलेले आहे आणि ते आज तुमच्या वाड्यामध्ये आले आणि ती शूटिंग झाली. भले 1-2 मिनिटाचा शॉट असेल, पण तुम्हाला कसा एकदम आनंद झाला का नाही? हो, खूप आनंद झाला. तसेच आपल्याबरोबर आहे ना नानी आहे. ते पण पिक्चरमध्ये थोडेसे होते. ते सांगतील दिलीप प्रभाकर एवढे मोठे हिरो होते. ते कसा तुम्हाला कसा वाटला? बरं वाटलं. म्हणे तुम्हाला असं वाटलं होतं का कधी येणार का असा हिरो? कधी येणार होता पण नाही वाटत होता, पण ते आले मग तुम्हाला असा आणि आनंद झाला काय? आनंद झाला. आणि तुम्हाला कसं वाटलं पिक्चरची शूटिंग बघून? बरं वाटलं, छान झालं. मग तुम्ही असं टीव्ही वरती बघायचे ना, बातम्या असं हे पिक्चर हे ते तर समोरनं तुमची शूटिंग झाली तर कसा वाटला? बरं वाटलं. मग कसं लोक इथं हिरोईन होती. हिरोईन होते, 2 होते हिरोईन. मग काय दाखवलं इथं? नाच पण दाखवले आणि तिथे बावड्यावर. आणि अजून गाई वासरूला ते हा, होते होते. आणि इथं काय झालं? इथे काय नाही हे झालं ते पकडल्याने. तसेच आपल्याला चांगली माहिती दिली आणि इथं आपले वाड्याचे मेन पाटील आहेत साहेब. आणि 7 जणांचा त्यांचा भावांचा वाडा आहे, ते थोडे सांगतील. हे आमचं सुभेदार ग्रह आहे. हे जवळजवळ 1804 म्हणजे 1900च्या टायमातला बांधलेलं घर आहे हे जुनं. आणि माझे पंजोबा ते सुभेदार म्हणून होते, तेव्हा त्यांनी ते हा बांधला. त्यांच्या मोठ्या मुलांनी बाबा म्हणून होते. हे आज आपले गावडेच, आम्ही सगळे गावडेच आहोत, फक्त आम्ही पाटील लावलं आहे त्यातल्या त्यात माझ्या आजोबांनी. आता हे सर्व गावड्यांचा हा हा पाटलांचा असं नाही, म्हणजे गावड्यांचा तुम्हाला कसं वाटलं दिलीप प्रभाकर तुमच्या गावात आले ते कसं वाटलं? मोठा अभिमान वाटला की ह्या वाड्यामुळे एक आपली भारतात, महाराष्ट्रात आमचं नाव झालं. हे आम्हाला म्हणजे मोठा अभिमान वाटला की चला पिक्चरमध्ये आपलं घर आलं. आपण अभिमानी सांगायला लागलो ना लोकांना की बाबा माझं घर आहे, आमचं घर आहे. तर आम्हाला तो आनंद भरपूर वाटला. पैशाचं महत्त्व नाही, पण आम्हाला ही आमचं सुभेदार वाडा जो आहे, सुभेदार ग्रह आहे, हे सगळ्या महाराष्ट्रात गेलं. इथे 2 दिवस शूटिंग चालली, तेव्हा मी उपस्थित नव्हतो इथे. तेव्हा हे भाऊ होते, पण जबाबदाऱ्या भरपूर होत्या. त्यातल्या त्यांनी भरपूर यांनी मेहनत घेतली भावाने माझ्या. आणि हा यशस्वी म्हणजे व्यवस्थित कार्यक्रम झाला. तो पिक्चर फुल झाला, हाऊसफुल झाला. सुपरहिट पिक्चर झाला. आणि या गावाचं नाव एकदा परत सांगा हो. तुम्ही. पेंडूर मोगरणे कट्टा. यायचं असलं या गावात तुमचा वाडा बघायचा असेल कोणाला तर कसं यायचं ते पहिला सांगा. कुडाळवरनं येऊ शकता. आणि जर तुम्ही एस.टी किंवा स्वतःचं वाहन असेल तर कट्टा म्हणून आहे, कट्ट्यावरून पेंडूर मोगरणे कोणीही तुम्हाला सांगणार. आणि सुभेदारवाडा म्हटल्यावर आता फेमस झाल्यामुळे तुम्हाला इथपर्यंत बरोबर सोडणार. तसेच चांगली आपली तुम्ही मुलाखत दिली. आणि आज एवढे मोठे ॲक्टर म्हणजे त्यांना बघण्यासाठी लोक वाकुळ होतात. आणि आज तेच ॲक्टर इथे येऊन गेले आणि छोट्याशा गावामध्ये आणि एवढा मोठा पिक्चर
दशावतार चालला त्याचा म्हणजे येत नाही. प्रेक्षकांनी एवढा भाव तर गर्दी हे केली हाऊसफुल आणि सुपरहिट झाला. आणि त्याबद्दल तसेच आपली आज जी शूटिंग इथं झालेली आहे माडीवरती, आणि या माडीची शूटिंग झाली. आता हेच आपल्या गावडे साहेब सांगतील कशी झाली. सुभेदार गृहामधून तिने फोन लावला होता हम्म. आपल्या मित्राला. दुसरी गोष्ट, हे आमचे दादर आहेत, त्या दादरावरती बसून तिने काही माहिती दिली. तसेच ज्या झोपाळ्यावर बसलो आहे तिथे पण ती बसून तिने माहिती दिली. आपल्या मित्राला सर्व सर्व माहिती कळवलेली आहे या सुभेदार गृहातून. म्हणजे पिक्चरमध्ये आज ही भूमिका दाखवली. या पाळण्यावरती आज झोक्यावरती आम्ही आहे, या झोक्याबद्दल माहिती दिली होती हिरोईनने. हो, दिली होती. आणि पिक्चरमध्ये हा शॉट दाखवला आहे. आणि या शॉट तुम्ही जसा अवसर पिक्चर बघणार त्यामध्ये तुम्हाला हे सगळं दुष्ट दिसेल. आणि आम्ही प्रशिष्ट इथं आलेलो आहे या गावामध्ये मुलाखत घेण्यासाठी. तसंच विशाल महाराष्ट्रामधून साईनाथ रामपूरकर, तसेच माझ्यावर कॅमेरामॅन प्रथमेश चिपळूणकर बोलत आहे. सुभेदार वाडा हा फेमस आहे आणि कोणी पण येऊन हा केव्हाही येऊन बघू शकता. आणि तुमच्यासाठी प्रेक्षकासाठी हा खुल्ला आहे. आणि तुम्हाला इथे आल्यानंतर हे काका भेटतील, हे तुम्हाला सगळं मुलाखत सांगतील याच्याबद्दल. नक्की सांगू आम्ही.